खूप आवडती आणि मला असं वाटतं ही स्टोरी प्रत्येक ज्यांची सामान्य मेंटॅलिटी आहे किंवा जे गरीब क्लास मधून आहेत एक पुअर क्लास मधून आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची ती मेंटॅलिटी असते. ती स्टोरी सांगू का? यस. 5 मिनिटं लागतील. सांगू का? सांगू ना. तर बघा एक पेट्रोल पंप असतो आणि एका पंपावर त्या पेट्रोल पंपावर एक मर्सिडीज बेंझ किंवा BMW पेट्रोल भरायला येते. पेट्रोल भरायला आल्यानंतर जी पेट्रोल टाकणारा जो पोरगा असतो का नाही ती गाडी बघताच खूप उत्साहित होतो, खूप जोश मध्ये होतो, खूप खुशी होती, त्याला आनंद होतो आणि तो आनंदाच्या भरामध्ये हसत असतो. आपल्याला कसा आनंद झालेला आपण खुश होतो का नाही. मग ती गाडी भेटल्यानंतर खुश होतो. मग हे सगळं बघून ती गाडीतला मालक उतरतो खाली आणि म्हणतो काय झालं तुला. तर ती पेट्रोल टाकणारा पोरगा म्हणतो साहेब मला पण तुमच्या सारखीच गाडी घ्यायची, मला पण श्रीमंत व्हायचंय, मला गरीब राहायचं नाही, मला खूप कंटाळा आलाय गरिबीचा, मला पण श्रीमंत बनायचंय म्हणून मी खूप खुश झालो, माझ्या आवडीची गाडी आज इथं आली. मग ती व्यक्ती म्हणतो गाडीतून उतरलेला ती म्हणतो ही कार्ड घे, ही व्हिजिटिंग कार्ड घे आणि उद्या मला तू भेटायला ये. आणि ती व्यक्ती निघून जातो पेट्रोल टाकून गाडीत. मग तो जो मुलगा असतो पेट्रोल पंपावर काम करणारा तो ती कार्ड बघतो, बारकाईने निरीक्षण करतो आणि मनात विचार करतो ही काय काम सांगणार आहे आपल्याला, काहीतरी आपलं नुकसान करेल, काहीतरी आपलं बर्बाद करेल, काहीतरी वाईट काम सांगल, असं निगेटिव्ह किंवा संशय मनात निर्माण करून जाऊ द्या म्हणते कसलं काम सांगल काय सांगल. ती कार्ड त्या डस्टबिन मध्ये टाकून देतो. शेजारी जी कचरा पेटी असते का नाही त्याच्यात ती टाकून देतो. समजायला का मी काय बोललो ते? यस. कचरा पेटीमध्ये टाकून दिल्यानंतर त्याच्या ते कामाला कंटिन्यू करतो. असं करता करता एक 3-4 वर्ष निघून जातात. मध्ये 4 वर्षानंतर सेम तशीच गाडी जी एक प्रीमियम क्लासची गाडी मर्सिडीज किंवा BMW सेम पेट्रोल पंपावर येते. आल्यानंतर 4 वर्षानंतर परत ते मुलगा तसंच खुश होतो, परत त्याला आनंद वाटतो, उत्साहित होतो, माझ्या आवडीची गाडी आली. मग हे त्याची परत खुशी बघून गाडी मधला मुलगा परत उतरतो आणि म्हणतो काय झालंय. किंवा साहेब मला गरीब राहायचं नाही, मला पण तुमच्या सारखीच कार घ्यायची, मला पण श्रीमंत बनायचंय. मग ती गाडीतून उतरतो मुलगा आणि त्याला म्हणतो तुला आठवतंय का 3 वर्षापूर्वी अशीच गाडी इथं आली होती. ती म्हणतो हो मला आठवतंय. मग त्या व्यक्तीने मला एक कार्ड दिलं होतं बिझनेस ह्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं. ती म्हणते हो. मग तू ती जी कार्ड डस्टबिन मध्ये टाकलं होतं ना आणि तुमची दोघांची जी चर्चा चालू होती ती मी ऐकत होतो, कारण ह्या पेट्रोल पंपावर तेव्हा मी एक साफसफाई करण्याचं काम करत होतो, म्हणजे सफाई कामगार होतो मी. आणि मग ती जी टाकलेलं कार्ड आहे ती कार्ड मी घेतलं, मी त्या व्यक्तीला भेटायला गेलो, त्यांनी मला बिझनेस शिकवला आणि आज 4 वर्षानंतर मी करोडपती झालोय. ह्या स्टोरीतून मला तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की अपॉर्च्युनिटी आपल्या समोर येते, पण आपण त्या संधीकडं त्या मोक्याकडं संशयाच्या दृष्टीने बघत असतो. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे एक मोका आहे, आपल्यासाठी एक संधी आहे हे बघत नाही, असं बघत नाही. एक निगेटिव्ह दृष्टीने बघत असतो, एक डाऊट घेत असतो, संशय घेत असतो, निगेटिव्ह प्रश्न मनाला विचारित असतो आणि त्याच्यामुळं त्या संधीचं समोर येऊन सुद्धा ती सोनं करीत नाही. मित्रांनो मला हे सांगायचं गेल्या 46 महिन्यापूर्वी 47 महिन्यापूर्वी 35 महिन्यापूर्वी ज्या लोकांना मी हीच अपॉर्च्युनिटी दाखवली ना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, संशय घेतला, डाऊट घेतला, म्हणून ती लोक मित्रांनो आज पण तीच मोटरसायकल आहे, तसेच कर्ज बाजारी आहे, तसंच त्या गाडीचं टायर फाडलेलं किंवा सीट फाडलेलं आहे मित्रांनो. आणि ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, एक मोका म्हणून बघितलं, एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितली मित्रांनो, ती अविनाश सर जे स्वतःच्या कार मध्ये फिरतात, जालिंदर सर जे स्वतःच्या कार मध्ये फिरतात, उमा मॅडम जे कार मध्ये फिरतात, शिवकन्या मॅडम कार मध्ये फिरतात आणि येणाऱ्या अजून 1 वर्षामध्ये मित्रांनो हे सगळे लोक स्वतःच्या कार मध्ये असतील. ज्यांनी मोका ओळखला, ज्यांनी संधी ओळखली ना मित्रांनो तेच आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करू शकतात. लक्षात आहे? सोबत याची तयारी आहे सर्वांची. आपल्या परिवारासाठी, आपल्या परिस्थितीसाठी सोबत याची तयारी आहे सर्वांची. सगळ्यांची तयारी आहे मित्रांनो. 2 ओळी मी नेहमी बोलत असतो आणि आताही बोलतो. अगर आप परिस्थिती के गुलाम बनोगे तो लोग कुत्ता समझकर लात मारेंगे.
अगर आप परिस्थिति के गुलाम बनोगे तो लोग कुत्ता समझकर लात मारेंगे, और उसी परिस्थिति को अपना गुलाम बनोगे तो लोग शेर समझकर सलाम करेंगे।